नमस्कार मित्रांनो, तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या आधारचा गैरवापर करून कोणीही तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊ शकतं आणि फ्रॉड करू शकतं. तर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमच्या नावावर ॲक्च्युली किती सिम कार्ड आहेत, तर त्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे टॅपकॉप. तुम्ही गुगलवर जाऊन टॅपकॉप हे सर्च करा. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला टॅपकॉपची पहिली साईट मिळून जाईल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता की टॅपकॉप म्हणजे नो द नंबर ऑफ कनेक्शन इश्यूड इन युअर नेम बाय लॉग इन युअर यूजिंग इन युअर मोबाईल नंबर. म्हणजे तुमचा मोबाईल नंबरने लॉग इन करून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, करंटली किती ॲक्टिव्ह सिम कार्ड आहेत ते चेक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला फर्स्टली इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी इथे मोबाईल नंबर टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट कॅप्चावर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट कॅप्चावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP सेंड केला जाईल, जो की वरती मोबाईल नंबर अपडेट केला आहे त्याच्यावरती. मग तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन होऊन जाता. तर तुम्ही हे चेक करू शकता की आता लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता इथे माझ्या नावावर 5 सिम कार्ड आहेत, पण त्यापैकी हा जर सेकंडवाला असेल तो मी यूज करत नाही. कोणीतरी माझ्या नावावर सिम कार्ड घेतलेला आहे आणि त्याचा मिसयूज पण होऊ शकतो. तर आपल्याला हे बंद करायचं आहे. तर तिथे 3 ऑप्शन आहेत. हा माझा नंबर नाही असं एक ऑप्शन आहे, नॉट माय नंबर. दुसरा नंबर आहे नॉट रिक्वायर्ड, मला हा नंबर नको आहे. आणि तिसरा रिक्वायर्ड, हा मला नंबर हवा आहे. तर हा माझा नंबरच नाही त्याच्यामुळे मी या नंबरवर टिक करून इथे क्लिक करेल नॉट माय नंबरवर आणि रिपोर्टवर क्लिक करायचे. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल की तुम्हाला खरोखरच हा नंबर बंद करायचा आहे का, म्हणजे रिपोर्ट करायचा आहे का. तर ओकेवर क्लिक केलं की तुम्हाला रिक्वेस्ट ID जनरेट होऊन जाईल आणि नॉट माय नंबर म्हणून. तर तुम्हाला ही रिक्वेस्ट ID सबमिट केल्यानंतर या साईटवर ते चेक होईल आणि चेक केल्यानंतर तुमचं इथं रिक्वेस्ट रिपोर्ट केली जाईल. अशा प्रकारे आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत आणि आपलं नसेल तर आपण रिपोर्ट करू शकतो. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपला YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.